अजातशत्रू, निगर्वी, निराभिमानी, सात्विकतेचं प्रतीक असणारा आणि नेहमी देशहिताचा आणि देशातील सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा एक दूरदृष्टी असलेला नेता, भारताचा अमोल रत्न आणि उद्योग महर्षी आपल्यातून काळाच्या ओघात अनंतात विलीन झालाय. काळाला सुद्धा प्रभावित करण्याची ताकद असणाऱ्या नेत्यांची मालिका असणाऱ्या टाटा उद्योग समूहानं अशा अनेक रत्नांची भेट देशाला दिली आहे. आज आणखी एक रत्न गळून पडलं. देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांची नावं अतिशय आदरानं घेतली जावीत अशा नेत्यांची मालिका टाटा घराण्यात जन्माला यावी, हा एक दैवी चमत्कारच मानावा लागेल. आपली सर्व संपत्ती समाजासाठीच वापरली जावी यासाठी व्यक्तिगत साठा न करता अनेक ट्रस्टची निर्मिती करणारी टाटा संस्कृती काही वेगळीच आहे. एवढं मोठं औद्योगिक साम्राज्य असताना सुद्धा लौकिक अर्थानं इतरांपेक्षा कमी संपत्ती म्हणजेच गरीब असणारी ही टाटा मंडळी खऱ्या अर्थानं जगातील सगळ्यात श्रीमंत आहेत. खऱ्या अर्थानं श्रीमंत योगी आहेत. नफ्याची अनेक दालनं पुढे उघडी असताना सुद्धा देशासाठी आणि देशातील जनतेसाठी पायाभूत किंवा मूलभूत सुविधा निर्माण करणारे आणि औद्योगिक क्रांतीला चालना देणारे उद्योग समूह अगदी नफ्याचा परतावा कमी असताना देखील टाटांनी सुरू केले आणि प्रसंगी स्वतःची खाजगी संपत्ती पणाला लावूनही हे उद्योग काही वेळेला डबघाईला आलेले असताना सुद्धा त्यातून अतिशय यशस्वी रीतीनं बाहेर काढले आणि त्यांना अत्युच्च शिखरावरच नेऊन ठेवलं. ही निस्वार्थी आणि खंबीर वृत्ती तसंच दुर्दम इच्छाशक्ती फक्त टाटांकडेच पाहायला मिळते. सर्वसामान्यांसाठी स्वप्न पाहून आणि त्यावर निस्सीम निष्ठा ठेवून अविचल प्रयत्न करण्याची क्षमता टाटांमध्ये पाहायला मिळते. टाटांची जी तत्त्वं आहेत त्या तत्त्वांना त्यांनी कधीही मुरड घातली नाही. आपल्याच उद्योग समूहाचा आपला पुढील वारसदार जेव्हा टाटांची तत्त्वं अंमलात आणत नाही किंवा त्याला मुरड घालून नफ्याचा विचार करतोय, अशा प्रसंगी अंतर्गत विरोध सहन करूनही अतिशय खंबीरपणाने त्यांना त्या पदावरून दूर करण्यासाठी लागणारं धैर्य फक्त टाटाच दाखवू शकतात. आपल्यासाठी, आपल्या वारसांसाठी कोणतीही अगणित वैयक्तिक संपत्ती न साठवून आणि बाजूला ठेवून किंबहुना या साम्राज्याचा वारस कोण असू शकेल याचाही विचार न करता टाटांनी अगदी नेहमीच निरपेक्षपणाने आणि आपल्या भावना बाजूला ठेवूनही सर्वसामान्यांसाठी कोणत्याही मोठेपणाची अपेक्षा न ठेवता अनेकदा अगदी सरळ हाताने मदत केलेली आहे. समाज हे विसरण्याची कृतज्ञता कधीच करणार नाही. संपूर्ण भारत देश टाटांचा सदैव ऋणी आणि कृतज्ञच राहील. टाटांनी जे व्रत अंगीकारलं ते कोणत्याही मोठेपणासाठी नव्हेच. राजकारणापासून नेहमीच दूर असणारे टाटा मोठी पदं, मान मरातब असलं काही मिळावं यासाठी कधीही राजकारण्यांच्या नादी लागले नाही. JRD टाटा सोडले तर इतर टाटांना त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे जे मिळणं अपेक्षित होतं ते सर्वोच्च पुरस्कार दिले जाऊ नयेत हे थोडंसं मनाला लागणारच आहे. पण मुळात टाटा हे अतिशय निर्लेप वृत्तीनं काम करणारे असून त्यांना त्याचं काहीच सोयरसुतक नव्हतं. कोणत्याही वादामध्ये उत्तर देत न बसता त्यातून सगळ्यांना फायदेशीर ठरेल आणि सगळ्यांचा सन्मान होईल अशा प्रकारचे निर्णय टाटा नेहमीच घेत गेले. काही निर्णय ते इतके जबरदस्त होते की एक उद्योगपती असा आतबट्ट्याचा व्यवहार कसा करू शकतो किंवा असे निर्णय कसा घेऊ शकतो अशी शंका यावी. पण
काळाच्या ओघात नंतर सगळ्यांच्या हे लक्षात आलंच की विरोध करत बसण्यापेक्षा अपप्रवृत्तींना योग्य वेळीच बाजूला ठेवून आणि प्रसंगी थोडं नुकसान सहन करूनही देशाचा आणि जनतेचा विचार करून टाटांनी दूरगामी परिणाम करणारे निर्णयच घेतले. सर्वसामान्यांच्या मनावरची गारुड करणाऱ्या टाटांना अधिराज्य करता आलं ते त्यांच्या सत्प्रवृत्तीमुळेच. टाटांची सचोटी, निष्ठा, देशाभिमान, टाटांची संस्कृती आणि देशहित आणि समाजहित डोळ्यासमोर ठेवून काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे आजही टाटा ब्रँडला जाहिरातीची गरज लागू नये असं स्थान निर्माण झालंय. हे सर्व टाटांच्या ऋषितुल्य, अविरत, अविचल, धीर गंभीरपणे निष्ठेनं काम करण्याच्या प्रवृत्तीमुळेच घडलंय. ज्यांच्या केवळ अस्तित्वाच्या जाणीवेनं माणसं प्रेरित होतील आणि मोठी कार्य पार पडतील असं उत्तुंग नेतृत्व टाटांमुळं हिंदुस्थानला लाभावं हे एक प्रकारचं आपलं भाग्यच आहे. एक युगपुरुष, धुरंधर नेता, संवेदनशील मानव, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि अत्युच्च मूल्य जपणारा तेजस्वी आज काळानं आपल्यातून हिरावून घेतलाय. ही आणि भरून तरी कशी निघणार, कारण अशी व्यक्तिमत्व क्वचितच जन्म घेत असतात. हे युगपुरुष असतात. 1989च्या टेल्कोतील कामगार संपाच्या वेळी MTDत काम करत असताना आम्ही काहीजण शॉप फ्लोअरवर तिथेच राहत होतो. कंपनीतील अशा कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी टाटा साहेबांनी विशेष भेट पुणे प्लांटला दिली होती. भेट अनौपचारिक असल्यामुळे साहेबांच्या भोवती गराडा घालून आम्ही उभं होतो. माझं भाग्य हे की मी टाटा साहेबांच्या अगदी जवळ उभा होतो. ते सर्वांशी अतिशय प्रेमानं हात मिळवत होते आणि आस्थेनं विचारपूस करत होते. त्यांच्या नजरेमध्ये पित्याचं वात्सल्य जाणवत होतं. किती मार्ग होतं त्यात. कर्तृत्वानं हिमालय एवढा उत्तुंग असलेला महामानव माझ्या शेजारी उभा होता. हे सगळं स्वप्नवत होतं जणू. बऱ्याच वेळा आणि बऱ्याच गप्पा झाल्यानंतर टाटासाहेबांच्या लक्षात आलं की त्यांच्या शेजारी मी उभा आहे आणि मला हात मिळवण्याची संधी मिळत नव्हती. मी किंकर्तव्यमूढ अवस्थेत उभा राहून फक्त त्यांना न्याहाळत होतो. अचानक त्यांनी माझ्याकडे वळून एक स्मितहास्य केलं आणि प्रेमानं माझा हात हातात घेतला. हाच तो परिस्पर्श. आजही तो स्पर्श स्पष्टपणे जाणवतोय मला, अगदी आत्ता झाल्यासारखा. माझ्याकडे या प्रसंगाचा कोणताही फोटो नाही, परंतु त्याची आवश्यकता सुद्धा नाही, कारण इतकं महान व्यक्तिमत्व इतक्या प्रेमळपणे, अतिशय संवेदनशीलरित्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कर्मचाऱ्याशी संवाद साधताना डाऊन टू अर्थ म्हणजे काय याचा मला अर्थ त्यावेळी कळला. अशी सच्शील, शांत, संयमी, प्रेमळ परंतु तितकीच खंबीर अशी व्यक्ती पुन्हा भेटणं शक्य नाही. आणखी एकदा माझ्या नशिबात टाटासाहेबांच्या जवळ जाता आलं. आदरणीय रतन टाटासाहेब चेअरमन पदावरून पाय उतार झाले त्यावेळची त्यांची पुण्यातील शेवटची भेट होती. सर्व शॉपमधून उघड्या गाडीमधून ते सगळ्यांना प्रेमानं निरोप देत होते, अभिवादन स्वीकारत होते. ट्रेनिंग डिव्हिजनमध्ये मी त्यावेळेस कार्यरत होतो. मला कल्पना होती की गर्दीमध्ये आपल्याला टाटासाहेबांशी हात मिळवणं किंवा त्यांच्या जवळ जाणं शक्य नाही होणार. म्हणून मी शिस्तीनं रांगेत उभ्या असलेल्या त्या गर्दीमध्ये अगदी शेवटी थांबलो. डोळ्याची पापणी न लावता मी टाटासाहेबांचे ते रूप न्याहाळत होतो. किती शांत, कोणताही बडेजाव नाही, अगदी प्रेमानं सगळ्यांशी बोलत बोलत ते अभिवादन स्वीकारत पुढे आले. माझी वेळ आली आणि मी पटकन त्यांच्या पायाला स्पर्श केला. संकोचून त्यांनी त्यांचे पाय मागे घेतले. एरवी लोकांनी आपल्या पाया पडावं यासाठी आतुर असणारे नेते मी अनेकदा पाहिले, पण आपल्या पायाला कोणी स्पर्श करतोय आणि तो देखील एक माणूसच आहे याची जाणीव असणारा, भान ठेवणारा हा आकाशाएवढा माणूस नव्हे, माणसातील देव
आज आपले पाय मागे घेतोय. कसं विसरायचं हे सगळं? त्यांच्या या मानवी मूल्यामुळेच अगदी जे प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात आले नाहीत ते देखील त्यांच्याशी जोडले गेले. अनेकांच्या मनामधील त्यांच्याविषयीच्या अशा असंख्य प्रसंगांचं नंदादीप सतत तेवत राहतील. परमेश्वर या पुण्यात्म्यास अखंड चिरशांती आणि उत्तमोत्तम सद्गती देवो. टाटांचं कर्तृत्व हे कालातीत असल्यामुळे ते चिरकाल सगळ्यांच्या स्मरणात राहतील. परमेश्वर चरणी त्यांच्या प्रतिभावपूर्ण आदरांजली आणि विनम्र अभिवादन. हरि ओम. लेखन दत्तात्रय शेळके, माजी कर्मचारी, ट्रेनिंग डिव्हिजन, टाटा मोटर्स, पुणे. अभिवाचन अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.